सद्यस्थितीत कारखाना उद्योगातील शेती विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना व अडचणींना तोंड द्यावे लागत आहे। सदरील समस्या हाताळताना अधिकारी कर्मचारी हातबल होताना आपण पाहत आहोत। या संपूर्ण बाबींचा विचार करून परभणी जिल्ह्यातील श्री नरसिंह पोखर्णी येथे मराठवाडा विभागीय चर्चासत्र आज दिनांक 27 एप्रिल रोजी संपन्न झाले। या चर्चासत्राचे उद्घाटन पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिन रावळ हे होते, तर कार्यक्रमाला शिवनाथ स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच जयवंत शुगर्स लिमिटेड धावरवाडी तालुका कराड जिल्हा साताराचे अध्यक्ष CN देशपांडे, निवृत्त कार्यकारी संचालक अनंत निकम, पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेसी, NSL शुगर्स आळंद DGM केंचे अमरीश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन अध्यक्ष TM झाडे, उपाध्यक्ष VP पवार, सचिव BD सातपुते व मराठवाड्यात सर्व शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आलं होतं। आज पोखर्णी या ठिकाणी मराठवाड्यातले जे साखर कारखाने आहेत त्यांच्या समस्यांच्या अनुषंगाने चर्चासत्र या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि यामध्ये कारखान्यांशी निगडीत ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी वेगवेगळे तज्ञ या ठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन करतायत। या निमित्ताने पोलिसांच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी आम्हाला देखील इकडे निमंत्रित केलेलं होतं। या निमित्ताने साखर कारखान्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवणुकीसाठी पोलीस हे कटिबद्ध आहेत आणि ज्या काही समस्या कारखान्यांच्या असतील त्या मोकळेपणाने त्यांनी पोलीस स्टेशन पर्यंत घेऊन याव्यात अशा प्रकारचं एक आवाहन या निमित्ताने आम्ही केलेलं आहे। आणि कारखान्यांच्या समस्यासाठी आम्ही सर्व पोलीस स्टेशनला त्यांच्या समस्या सोडवणुकीसाठी अशा प्रकारचे लेखी पत्र देखील निर्गमित करणार आहोत, जे आयोजित केलं आणि त्यामध्ये सर्व शेतकरी अधिकारी, ऊस विकास अधिकारी या सर्वांना एकत्रित बोलवण्याचा जो इथे घाट घातलाय त्या नियोजन समितीचे मी सर्वप्रथम आभार मानतो। आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला माननीय रावल साहेब उपस्थित राहिले, त्यामुळे आज या शेती अधिकाऱ्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यानी त्यांना कारखान्याला तोंड द्यावं लागतं। उदाहरणार्थ मजूर भरतीचे म्हणा किंवा कारखान्याला ऊस कमी पडतो या दृष्टिकोनातून ज्या समस्या येतात त्या सगळ्या समस्याचं निराकरण मला वाटतं रावल साहेब निश्चित करतील। आणि याचप्रमाणे मी आपल्याला आता सांगतो की असंच एक अधिवेशन आम्ही आता पुढच्या महिन्यामध्ये साधारणपणे पुण्यात एक घेणार आहे आणि त्याच महिन्यामध्ये कोल्हापूरला एक अधिवेशन असं घेणार आहे। त्या ठिकाणी देखील सर्व शेतकरी अधिकारी आम्ही बोलवतोय आणि मूळ म्हणजे शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्याच्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे। खरं तर मी माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण आजचा दिवस मी माझ्या जीवनामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिल असं मला मराठवाड्यातील सर्व साखर कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी आणि आमचे सर्व जे मान्यवर आहेत यांनी भरभरून साथ दिल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करेन। आणि हा कार्यक्रम आमच्या जसा विचार केला होता त्या विचाराच्याही पलीकड सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला। आज आम्हाला अक्षरशः सभागृह कमी पडलं। सभागृहाच्या मध्ये जेवढे कर्मचारी बांधव होते तेवढेच बाहेर सुद्धा होते, तर तसंच काही हे नाही, परंतु कर्मचारी हे सर्वांचं एक निवेदन उमाप साहेबाला आणि आमचे प्रादेशिक साखर साहेब रावळ साहेबाला यांना मी सर्व समितीच्या वतीनं निवेदन देणार आहेत आणि त्यानंतर पुढील दिशा आम्ही नंतर ठरवू।